तर आपण सध्या मालवणमधली थेट दृश्य बघतो, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं जात आहे। सध्या राजकोट किल्ल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला बघायला मिळत आहेत, नारायण राणे आहेत। दरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण केलं जात आहे। राजकोट किल्ल्यावरची सगळी दृश्य आपण बघतोय, सगळी नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे आपल्याला दिसत आहेत, नितेश राणे आणि निलेश राणे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि या सगळ्यांसह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण केलं जात आहे। आपण बघतोय अगदी पारंपरिक पद्धतीने पूजा करून या पुतळ्याचं लोकार्पण केलं जात आहे। सिंधुदुर्गमधली सगळी दृश्य आज नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीने दिमागदार, अगदी रुबाबदार असा छत्रपती शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर अशी ड्रोनची दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय आणि या सुंदर पुतळ्याचं आज लोकार्पण केलं जात आहे। आपण बघतोय राजकोट किल्ल्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित आहेत, अनेक नेते मंडळी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। दरम्यान या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं जात आहे। अतिशय सुंदर आणि रुबाबदार असा शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यात आला आणि याचं मोठ्या दिमाखामध्ये कार्यक्रम घेऊन लोकार्पण केलं जात आहे। दरम्यान इथून पुढे माझी सहकारी सुवर्णा आपल्या सोबत असणार आहे। सुवर्णा, आपण बघतोय अतिशय सुंदर आणि दिमागदार असा कार्यक्रम बघायला मिळतोय। अमित, अगदी बरोबर तू म्हणतोयस त्याप्रमाणे राजकोटवर हा शिवरायांचा पुतळा आता त्याचं लोकार्पण होणार आहे। 84 फुटांचा तलवार हातात घेतलेला शिवरायांचा हा पुतळा आहे। खालचा जो चबुतरा आपल्याला दिसतोय तो 15 फुटांचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधी पूजन केलं जात आहे आणि मग या शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये राजकोट इथं हा किल्ला आहे। अत्यंत अप्रतिम असा हा किल्ला उभारण्यात आलेला आहे। हे जे सामर्थ्य, आरमाराचं सामर्थ्य शिवाजी महाराजांच्या होतं त्याचं पुरेपूर दर्शन घडवणारा असा हा शिवरायांचा पुतळा आहे। माझं सगळीकडे लक्ष आहे, चहूबाजूंनी लक्ष आहे असं सांगणारा हा शिवरायांचा पुतळा सगळ्यांच्या, सिंधुदुर्गातल्या सगळ्यांच्या अभिमानाचा असा हा विषय आहे। खरं तर हा पुतळा 1.5 वर्षापूर्वी पडला होता, त्यावेळेला खूप घमासान या विषयावरून झालेलं होतं, पण 1.5 वर्षामध्ये राम सुतार यांच्या नेतृत्वात आणि नियोजनात हा पुतळा पुन्हा उभारला गेला आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1 मेला याचं लोकार्पण होणार होतं, मात्र काही कारणांमुळे हे लोकार्पण आज 11 तारखेला होत आहे। आधी पूजन केलं जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते। शिवेंद्रराजे भोसले बाजूला दिसत आहेत, त्याच्या बाजूला निलेश राणे उपस्थित आहेत, तिकडे नारायण राणे बघायला मिळत आहेत आणि रवींद्र चव्हाण सुद्धा आहेत, त्यांच्या बाजूला मंत्री नितेश राणे सुद्धा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र म्हणजे जेव्हा पहिल्यांदा पुतळा उभारला गेला राजकोटला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तो उभारला गेलेला होता, म्हणजे त्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं। पण आत्ता मात्र जेव्हा पुन्हा नव्यानं तो उभारला गेलेला आहे तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचं लोकार्पण करत आहेत। सोनेरी रंगाचा खरं तर हा पुतळा आहे। जेव्हा तुम्हाला याची समोरनं दृश्य बघायला मिळतील किंवा तुम्ही प्रत्यक्ष जर राजकोटला गेलात आणि तुम्ही मान उंचावून जर शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याकडे बघितलात तर तुमचा ऊर अभिमानानं भरून आल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत सुंदर असा सोनेरी रंगामध्ये हा पुतळा बनवला गेलेला आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली बाजूला तुम्हाला दृश्य दिसतात। आजूबाजूला हा जो समुद्र आहे, हा मागचा समुद्र, हा देवबागचा मालवणचा सगळा समुद्र आहे। पूर्ण समुद्री किनारपट्टी आहे आणि त्यामुळे सगळे छोटे छोटे बीच आपल्याला मागे बघायला मिळतात आणि हा मालवण
हा समोर जो तुम्हाला दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे। असा हा सुंदर राजकोट, मालवणच्या राजकोटला उभारलेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। खूप सुंदर मूर्ती आहे। याचं लोकार्पण आज होत आहे, पण त्याआधीच काही दिवसांपूर्वी ही मूर्ती म्हणजे हा पुतळा पाहण्याचा योग आला। ह्याची जी सुरुवात तुम्हाला दिसते, कमानीनं जी सुरुवात झालेली आहे, त्या सुरुवातीला मावळे वगैरे उभे केलेले आहेत आणि तिथून तुम्ही आतमध्ये जाता, प्रवेशद्वारातनं प्रवेश करता तेव्हाच तुम्हाला खूप सुंदर असा त्या काळात तुम्ही गेल्याचा फील येतो। आणि मग दिसते ती भव्य दिव्य आपल्या मनात ज्याचं मंदिर आहे त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन आपल्याला होतं, त्यांचं दर्शन आपल्याला होतं। आपल्याला सिंधुदुर्गामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करताना आपण बघतोय आणि पूजन झाल्यानंतर मग लोकार्पण होईल। जयघोष झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा। आता पुतळ्याकडे हे सगळे मान्यवर येतील अशी शक्यता आहे। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे, सगळे सिंधुदुर्गकर जमा झालेले आहेत। एक भावनिक कड आहे या गोष्टीला, कुणालाही अपेक्षित नव्हतं असं घडलं आणि महाराजांचा पुतळा पडला, त्यामुळे एक भावनिक कडा या गोष्टीला आहे। लगेचच 1.5 वर्षात तो उभारण्यात आला। यावेळेला सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेलेली आहे। वाऱ्याचा किती वेग हा 84 फूट पुतळा पेलू शकेल याची चाचपणी सुद्धा करण्यात आली। बाहेरच्या देशातल्या यंत्रणांना बोलवलं गेलं आणि वाऱ्याचा वेग किती झेलू शकतो हा पुतळा त्याची चाचपणी सुद्धा केली गेली। सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली आहे। बघा हा शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा। याच शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। हे सगळे मान्यवर त्याच दिशेने निघालेले आहेत। राजकोटचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा तलवारधारी पुतळा आहे। 84 फुटाचा पुतळा आणि खालचा जो म्हणजे ज्याच्यावर ते उभे आहेत तो जो खालचा चबुतरा आहे तो 15 फुटांचा आहे। नरेंद्र मोदींचं नाव सुद्धा दिसतंय, कारण पहिल्या पुतळ्याचं अनावरण जे होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं। आणि यावेळेला हा जो पुतळा उभारला गेलाय सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे। कुणाच्याही भावना दुखावू नये, जनभावना तशाच राहाव्यात, त्या दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेऊन यावेळेला सगळ्या गोष्टींचा विचार करून हा पुतळा उभारला गेलेला आहे। राम सुतार यांच्या नेतृत्वात म्हणजे त्यांना यावेळेला जबाबदारी दिली गेली होती, त्यांच्या नेतृत्वात हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, आधी पूजन झालं, आरती झाली आणि मग आता लोकार्पण होईल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर म्हणजे समुद्राच्या थोडंसं बाजूला एक असा पॉइंट बनवला गेलाय जिथून शिवाजी महाराजांचा पूर्णच्या पूर्ण पुतळा तुमच्या मोबाईलमध्ये कैद होऊ शकतो। त्याला सेल्फी पॉइंट नाही म्हणता येणार, पण तिथून त्या एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही उभे राहिलात की तिथून वर असा तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कैद करता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळे बघा अप्रतिम असा हा पुतळा। छत्रपती शिवाजी महाराज की जय असा हा पुतळा बघितल्यावर हे शब्द तोंडात आल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा तोंडात आल्याशिवाय राहणार नाही। शिवाजी महाराज जो आपल्या सगळ्यांचा अभिमान, स्वराज्य रक्षणाकरता, स्वराज्य एकत्र आणण्याकरता रक्ताचं पाणी केलं, माता भगिनींचा कायम सन्मान केला, 18 पगड जातींना एकत्र आणलं, कधीही भेदभाव हा शब्द आला नाही
आणि हीच शिकवण पुढे चालू राहावी अशीच भावना ज्यांच्या मनात होती ते आपल्या सगळ्यांचे शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकोटमध्ये लोकार्पण होतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होतं आहे. ही एक छोटी प्रतिकृती या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तशीच्या तशी हुबेहूब सगळ्यांना दिली जाते आहे. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा ही प्रतिकृती दिली जाते. जसा राजकोटचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचीच प्रतिकृती आहे ती, आणि ती सगळ्या मान्यवरांना उपस्थित असलेल्या दिली जाते. घडलेली पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळेला राम सुतार यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारनं सुद्धा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आता हा किल्ला उभारला आहे. खारं पाण्याचा बाजूला प्रवाह, तेच येणारं वारं, त्यात पावसाळ्यामध्ये घडलेल्या म्हणजे किती वेगानं पाऊस पडतो आणि तो कुठल्या दिशेनं कुठल्या दिशेला जातो या सगळ्याचा विचार करून शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारला गेलेला आहे. परदेशी यंत्रणा त्याकरता मागवली गेली आणि त्या माध्यमातून आतषबाजी करण्यात आलेली आहे. त्याची दृश्य आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या रंगांची उधळण आकाशात करण्यात आली. तर परदेशी यंत्रणेला बोलवून किती प्रति तास वाऱ्याचा वेग हा पुतळा झेलू शकेल याची तपासणी चाचपणी सुद्धा करण्यात आली. जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी काहीच दिवसांपूर्वी 1 मेला याचं लोकार्पण खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं आणि 27 तारखेला मालवण राजकोट इथं जाण्याचा योग आला. जेव्हा प्रत्यक्ष हा पुतळा पाहण्याचा योग आला आणि आजूबाजूचा जो काम चाललेला परिसर होता तो बघितला. काही कारणांमुळे 11 तारखेला याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणजे आज याचं लोकार्पण होत आहे. अप्रतिम असा हा पुतळा उभारला गेलेला आहे. हा मागे जो सगळा तुम्हाला समुद्र दिसतोय मालवणचा हा समुद्र आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग हा सगळा समुद्र किनारा दिसतोय आणि समोर जो तुम्हाला किल्ला दिसतोय समुद्रात तो सिंधुदुर्ग किल्ला. राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणाआधी पूजन झालं, मग आरती झाली आणि त्यानंतर या किल्ल्याचं लोकार्पण होतं आहे. सगळे मान्यवर आज कोकणामध्ये आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे सुद्धा इथं उपस्थित होते. रवींद्र चव्हाण आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत याचं लोकार्पण होत आहे. कोकणात असलेले नक्कीच हा राजकोटचा नव्यानं उभारण्यात आलेला पुतळा बघायला जातीलच, पण जे कोकणात राहत नाहीत त्यांनी सुद्धा आवर्जून तुम्ही तारकर्ली, देवबाग, मालवण इथं फिरायला म्हणून जात असाल तर न चुकता आवर्जून हा किल्ला, हा पुतळा बघायला जा. सुंदर असा पुतळा उभारलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. उभा असलेले म्हणजे शिवाजी महाराज उभे असलेले, हातात तलवार असलेला असा हा 84 फूट पुतळा आहे.